इकडे सगळा बघा होलसेलने ट्रे देत आहेत. 1500 रुपये ट्रे आहे बघा. सगळी कोळंबी मांदेली सगळं आहे इकडं. कोळंबी बघा कशी आहे मस्तपैकी. कशी आहे मावशी कोळंबी? कसं आहे? 350 काय 350 रुपये? कशी पापलेट हा? 1500 रुपये. इकडं रेट वाढला, तिथून तिथपर्यंत कमी आहे रेट. ह्याच्यापेक्षा मोठी तिथे मला सांगितला. हलवा कसा आहे जोडी? हलवा जोडी नको घ्या. हलवा नकोच. तुमचा इंटरव्ह्यू घेऊ आले. येणार येणार उद्या संध्याकाळी 6 वाजता. त्यांच्या दोघांना व्हायरल करते मी बरोबर. त्याच व्हायरल होणार उद्या. उद्या व्हायरल होणार तुम्ही. ह्या आपला मोठला मस्तपैकी आपण आता घेऊया बांधून. हाय, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशामध्ये मजेत राहायला पाहिजे. तर आपल्याबरोबर आज कोण आहे ती बघा. मम्मी आली आहे मुंबईला गावावरून. काल सकाळीच आलेली आहे. तर हाय करते. हाय परत एकदा हाय कर. तर आऊस आलेली आहे आज. कारण काय, आम्ही आता ज्या रूम मध्ये राहतो ती रूम पण आम्हाला चेंज करायची आहे. त्यासाठी सुद्धा आली आहे. आणि आता सगळी शेतीची कामं पण संपलेली आहेत, त्यामुळे 4 दिवस राहण्यासाठी पण आलेली आहे. तर आपला ह्या रूम मधला शेवटचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर आता मी आऊस आलेली आहे त्याच्यामुळे जाते मावरे बाजारात. तर काय घेऊन येत मच्छी सांग. तू सांगशी ती घेऊन येते. कारण काय कसं माहिती आता धावपळ पण होणार आहे. कारण रूम आज खाली करूची आहे सुद्धा. त्यामुळं तू सांग काय घेऊन ये. मच्छी बांगडे घेऊन ये मस्त. बांगडं येऊन येऊन मित्रांनो बांगड्यावर आलेली आहे. इकडे हलवा पापलेट खात आहे आणि येऊन येऊन ही बांगड्यावर आलेली आहे. कशात बनवूया? हळदीच्या भात बनवूया पटकन. जरा चेंज करायचं पण रूम ना. हा ठीक आहे. मग जाऊन मस्तपैकी बांगडे घेऊन येते. तुझ्या इच्छेनुसार बनव मस्तपैकी. आपली सगळी फॅमिली बघणार आहे तुझा व्हिडिओ काय करत असता. तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा. चला मग. रोजच्या प्रमाणे आज पण मार्केट मस्त भरलंय बघा. चला बघूया आपण काय मच्छी घेऊ भेटते ती पटापट घेऊया आणि घरात जाऊया. आज काय आपल्याकडं जास्त काय फिरू भेटूचं नाही. इकडे बघा राऊस मच्छी बघा 700 रुपये म्हणताय 5. सुरमई आहे. पापलेट आहे छोटी. कशी आहे छोटी पापलेट आहे? 700 रुपये. आणि हलवा 700 रुपयाची पापलेट आहेत बघा. हलवे आहेत बघा 700 रुपयाचे 8. इकडे बघा सुरमई लागले बघा मस्तपैकी. छोट्या सुरमई आहेत. पापलेट आहे, सुरमई आहे, रावस आहे, हलवा आहे. कसा वाटा? 100 रुपये वाटा. इकडं बघा टोकी मासा बघा केवढा मोठा आहे. टोकी आहे इकडं. बा हे कोणचा मासा आहे? टोळ मासा आहे का? टोळ आहे टोळ. ही पण टोकीच आहे. हे छोटावाला आहे क्या? हां हां हां. का पुढे चोच नाही आलेला म्हणून समजत नाही काय. आता इकडे बघा बोंबील आहेत. इकडे छोटी छोटी पापलेट आहेत बघा. कोळंबी आहे. इकडे या साईडला बघा छोटी छोटी मच्छी आहे. आपण बघूया या साईडला फिरून काय काय चांगला भेटतंय का आपल्या. इकडे बोंबील कसे बोंबील आहेत मावशे? कसे आहेत? 200चा वाटा. 300चे 2 वाटे आहेत. आणि मांदेली 100 रुपयाचा वाटा. मस्त लावलाय वाटा बघा. मोठा आहे. 100 रुपयाचा मांदेलीचा. इत्यादी मावशी तिकडे फिरून येते सगळा. ए कोळंबी कशा मावशी? ऑफर आहे की नाही काय? 250ला 2 दे. 500ला 4. 250ला 2. मावशीने 250 रुपये 2 लावला नाही. 500 रुपयाला 4 पण वाटत. एवढे आहे ती बघा 500 रुपयात. 150 रुपये बोंबील आहेत बघा. हा 250 रुपये देऊ तयार झाली आहे. इथे फिरू आलंय. 100
100 रुपये वाटा. किती रुपये कशी आहे ती? कसे सर्व 3 वाटे 250 देते. इकडं बघा सुरमई पापलेटा कशी मावशी? 700 रुपये. आता काय मार्गशीर्ष चालू झालाय ना, आता स्वस्तच भेटत. सुरमई कशी आहे? 2000 रुपये. आणि स्वस्त कशी झाली? 1-2 हजार रुपये ना मित्रांनो. बघा एक सुरमई 2000ची म्हणताय. इकडं बघा पापलेट आहे. करली बघा केवढी मोठी आहे. रावस मासा कसा आहे? रावस मासा कसा आहे मावशे? 600 रुपये एक. छोटा आहे पण लय. आणि पापलेट आहे 3000 रुपयाची 12. हे बघा पापलेटा मस्त मित्रांनो. 3000 रुपयाची 12 पीस. आणि एवढी सगळी 2500 रुपये. कशी आहे? 400 रुपये. कसे आले? 500 रुपये जोडी. हा बघा मस्त आहे. 500 रुपये जोडी म्हणताय. उद्या संध्याकाळी येईल. करलं तिकडे पापलेटा बघा. छोटी छोटी पापलेटा तिकडे. काला येणार उद्या संध्याकाळी 6 वाजता. त्यांच्या दोघांना व्हायरल करते मी बरोबर. त्याच व्हायरल होणार उद्या. उद्या व्हायरल होणार तुम्ही. कशा सुरमई? 1200 रुपये. सुरमई बघा मित्रांनो 1200 रुपयाची आहे. मार्गशीर्ष लागलाय आता. स्वस्तच झाली मच्छी. हा 1200 वरून आता 800 रुपयावर पण येत ती थोड्या मिनिटात. काय म्हणतो? कशात बोंबील? 100 रुपयाचा बोंबील आज नाही खायचा आहे. तिकडे होता पापलेट. नको इकडे बघा लिपी मासा बघा. नको मावशे नको. इकडे बोंबीलच जास्त दिसत माका. इकडे बघा कोळंबी बघा कशी आहे मस्त पैकी. कशी आहे मावशी कोळंबी? कसा आहे? 350. काय 350 रुपये? कशी पापलेटा? 1500 रुपये. इकडे रेट वाढला. तिथून तिथपर्यंत कमी आहे रेट. ह्याच्यापेक्षा मोठी तिथं मला सांगितलं. हलवा कसा आहे जोडी? हलवा जोडी नको घ्या. हलवा नको. आज तुमचा इंटरव्ह्यू घेऊ आले. कमी लावलं सेस पण. ही कोळंबी कशी मोठी आहे? कशी आहे मावशी कोळंबी? कशी आहे? 500 रुपये. ती फक्त अशी पेरलेली आहे फक्त. कशी पापलेटा कशी मावशी? 1500 रुपये. एवढं महाग? 1500 रुपयाच्या मित्रांनो 6 पापलेट आहेत. करली बघ छोटी छोटी आहे. काला तुझ्या पापलेट खाऊन सरीत झाले माका तुझी त्या दिवशी पापलेटा खाऊन. हा कशात पापलेटा? 2 रुपयाला जोडी. 2 रुपये भर पिशवी सगळं. चल फटाफट. आज शांत आहे बाजार.
क्या 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 होत नाही संडे आहे आज कसला सोमवार मोबाईल मध्ये तिकडे आले थांब येतय बोंबलाचा पेरच पडला इकडं बघा काला 100चा वाटत आहे ना 100ला तर 100ला दाखवणार ना 50ला तरी दाखवतय सगळ्यांच्या अंगात मार्गशीच दिसत आहे कसा वाटा 100 रुपये 100 सगळे 100ची ऑफर लागली वाटतं आज मार्गशीरची कसा माशी वाटत तुमच्याकडं कोळमी कशी आहे कोळमी कशी पळतच काय तिकडं काय जात कसं आहे 1000 रुपये ही भांडताय ती बघ भांडताय 600 रुपये दिला नाही ती बघा कोळंबी केवढी आहे ती बघा मस्त आज मार्केट ना आता मार्गशीर्ष लागलाय ना त्यामुळे जरा कमी भरलाय म्हणजे माणसं कमी आले मार्केट चांगला रेगुलर भरता असंच भरलेला आहे भरपूर आज माणसं आहेत झालेली बघा विकूक माणसं भरपूर झाली आणि घेऊक माणसं कमी झालेली आहेत आज इकडे बघा छोटी छोटी पॉपलेट आहेत कसे मावशी पॉपलेट किती रुपये 500ला 24 पॉपलेट आहे ती बघा सगळी 500ला आहेत काय कसे मावशी 1000ला ही 500 रुपये का तू 1000 रुपये लावता बघा 1000 रुपये किती 1000 रुपयाला किती आहेत हे किती पॉपलेट 1000 रुपयात 24 पॉपलेट आहेत थोडी मोठी सुरमे घेतला ना ती बघा बाबा माझे पॉपलेटा बघा पॉपलेटाचा पेरच पडलाय नरमलत सोन्या काय करूया औषध माझ्या सांगितलं नाही बांगडं घेऊन आज वेगळी डिश आपल्या करूच्या त्यामुळं सुरमई तरी बघतलंय बघूया कसं आहे पापलेट 500 रुपये 50 500 रुपये 50 तर आपण आता हय मस्तपैकी मोठं बांगडं आहेत तर बांगडं घेता वा तर बघा साईज बघा केवढी आहे ती चलिए पकड़ सोने 200 का 12 250 का 12 अच्छा बड़ा बड़ा डालना मस्त वाला 250 का 12 ये 250 का 12 200 का 12 इसमें डाल दो ना जरा बड़ा वाला ये 12 13 लेके जा 13 लेके जा इकडं भैया बघा कवळतेच बघा माल राबतात काय ना काय मच्छी आपण कटिंग करून घेऊया आणि घरात जाऊया आता ट्रे लागलेलं तिकडं बघा कसं आहे ट्रे कसं आहे ट्रे कसा आहे 1500 रुपये ट्रे
1500 रुपयाचा ट्रे म्हणताय मासे बघा. पाकड मासा आहे ना. इकडे सगळं बघा होलसेलने ट्रे देत आहेत. 1500 रुपये ट्रे आहे बघा. सगळी कोळंबी मांदेली सगळं आहे इकडं. मांदेलीचा वाटा केवढा मोठा लावलेला आहे बघा. तर फायनली आपण मस्तपैकी मच्छी घेतला भाव आणि आता जातो घरात आहो. तर इथले कोळी बांधव आहेत ना, कधी पण आले ना मी, एवढी चांगली बोलतात आणि एवढी चांगली कन्व्हर्सेशन करतात ना, मस्त जीवा भावाची माणसं आहे ती. हिला आपुलकी म्हणतात. तर जाऊया आता घरात फटाफट. मस्तपैकी बांगडे घेतलेले आहेत ते बनवूया. तर चला. तर मित्रांनो बांगडा मस्तपैकी आपण तिकडनंच साफ करून आणला होता. तर आयशीन मस्तपैकी एका जरा धुतला व्यवस्थित साफ वगैरे केला नाही. तर आता मस्तपैकी एका मॅग्नेट करून घेऊया. आणि आता आपल्या बनवूचं हे बांगड्याचं काय बनवायचं आहे, अर्धा मोठला बनवायचा आहे. जे गावी बनवायचं ना 4 एक बांगड्याचा मस्तपैकी मोठला बनणार. आता मोठला कसा बनवतात ते आईस दाखवत. आणि अर्ध मस्तपैकी भाजूचे तव्यावर आहे की नाही, हळदीच्या पाण्यात टाकून. आणि ह्या साईडला आपल्या बांगड्याचा मस्तपैकी सार करूचा आहे. तर सांग आता मॅग्नेट काय काय करणार पहिला. मीठ लावून घेते. आज औषधीच्या हाताचा मस्तपैकी आपल्या खाऊचा आहे. तर पहिला आधी मीठ टाकला नाही, मीठ लावून घ्या मस्तपैकी बांगड्याकडे. मांजू वराडताय आहे. बांगडं मरणाचं मोठं येत नाही घे. केवढा मोठा हातात एक दाखव बांगडा उचलून असा. हा केवढा मोठा बांगडा येतात बघा मित्रांनो. खतरनाक मस्त मस्त बांगडे. आज मार्केट पण जास्त भरला होता पण माणसं जास्त नव्हती आज मार्केटला. मीठ लावून झालेलं आहे. आणि ह्या आपला घरगुती गावठी आगोळ मस्तपैकी लावून घेऊया. आगुळ बघा चांगला आहे, घरगुती गावठी आगुळ आहे मित्रांनो. तर तुमका कोणा खावा असं तर कमेंट नक्की करा. माझ्या प्रितेश पाष्टे इंस्टा आय डीला मला DM करा. तुमका आगुळ भेटत. कारण का औषध पण आता ह्या बघा मसाला आजच भरला हवा डब्यात. मालवणी मसालासुद्धा आणलेला आहे खतरनाक. परत गावठी हळदसुद्धा आहे आपल्याकडं अवेलेबल. जर कोणा खावी असेल तर DM करा. आता मसाल्याचा कलर तुमका दाखवते. आता मसाला लावशील ना. पेस्ट लावते. पहिली घरगुती पेस्ट केला हवा आम्ही. कमेंट आला होता घरगुतीच पेस्ट वापर. आज म्हणले औषध तू घरगुती पेस्ट बनव. तर आपण आला लसूण वगैरे टाकून ही घरगुती पेस्ट बनवला हवा. ती लावून घेऊया अगोदर मस्तपैकी. आजची डिश खतरनाक होणार आहे म्हणजे मम्मी. हां औषधीच्या आजचा खाऊ का मजा होते वाटतं. त्या आला लसूण पेस्ट लावून घेऊया. आता आला लसूण पेस्ट लावून झालेली आहे. आणि आपला आता या बघा घरगुती मालवणी मसाला टाक मस्तपैकी. मालवणी मसाला आपला हा घरगुती मसाला आहे. मालवणी मसाल्याचा कलर बघा खतरनाक आहे. आता तुमका या बांगड्याकनी लावून झाल्यानंतरला बघा. त्यानंतर काय टाकतेस. त्यानंतर ही बघा गावठी हळद. गावठी हळदीचा कलर बघा हळकुंडापासून वाटलेली हळद आहे. आपण जी हा मसाला जी मिरची वापरलेली आहे मित्रांनो संगमेश्वरी मिरची वापरलेली आहे. त्यामुळं मसाला एक नंबर खतरनाक नाही घे. त्यांना बांगड्याने मस्तपैकी लावून घेऊया प्रॉपर. असा मस्तपैकी आपण मसाला लावून घेऊया. मम्मी चांगला त्या चिरीतनं भर मसाला चांगला लागू हो आतमध्ये बांगड्याने नाही. एक एक बांगडा करून लावताय. कलर बघा मसाल्याचा खतरनाक. बांगडा लयच मोठा आहे ना मम्मी. एक खाल्लं तरी जीवाक लागत. हां आणि या साईडला बघा आपल्या कालण्यासाठी तीन बांगडा कालण्यासाठी कापून घेतले. 3 शेपटे आहेत. 3 पोटाकडचं आणि 3 टकण्यावरची आहेत. हे आपल्या कालवण म्हणून आहे. मस्तपैकी बांगड्याचा सार आणि मस्तपैकी मोठला बनवचा. आज भरपूर दिवसानंतरच मोठला खाणार. गावात खायचा मोठला आम्ही नाही घेऊ. मी मासा बिसा भेटायचं ना नदीतलं. ते नदीतल्या मळीया माशांचे मोठले खाऊकले मस्त लागायची. आज बांगड्यांचा मोठला. तर या बघा मोठला बांधताय मस्तपैकी. तर ही या बघा औषधं आणलेली आहेत. गावठी हळदीची पानं आणलेली आहेत गावावरून येताना. आणि आता हय आपल्या बांधूचा आहे मोठला. तर आता कसा बांधताय मोठला तर बघा गावात पहिली बांधायची नाही घेऊ मी. गावी मळी मासा असायचा ना. मळी माशांनी असा मोठला बांधून ठेवायचा.
तर आता ह्या बांगड्यांनी मोठला बांधायचा आहे आणि बांगड्यांचा कलर खतरनाक आलेला आहे. आपला घरगुती मालवणी मसाला आहे. कोणाला जर हवा असत तर नक्की माका इंस्टाग्रामला DM करा, तुमका सगळी माहिती मी देईन. थंय किती रुपये किलो मसाला आहे वगैरे काय तर आता ही हळकुंडीच्या पानांनी काय लागतं, पहिला तेल लावून घेतील. तर तेल लावून घेऊया मस्तपैकी, तेल लावून घेऊया चांगल्यापैकी, कारण का आतमध्ये बांगडं सुद्धा चांगलं चरचरू गावं. या आता बांधून झाल्यानंतरला शिजल्यावर कसं दिसतं ते माका बघूसाठी मी एक्साइटेड आहे सर्वात जास्त. किती बांगडं ठेवूया? 4च ठेवूया. 4 बांगडं मोठं मोठं ठेवलेले आहेत मस्तपैकी. हे बघा मस्त. आता यांका कसा बांधू जायचा दाखवते तुम्हाला. ह्या आपला मोठला मस्तपैकी आपण आता घेऊया बांधून. गावी आम्ही निकाऱ्यावर करायचा. गावात आपण निकारा असं ना, असा मोठला बांधायचा आणि निकाऱ्यावर ठेवायचा. अजून पानं लागतील की बस झाली एवढी. ते का मस्तपैकी रशी वगैरे बांधू. प्रॉपर मोठला झाला आहे बघा मस्त. तर मित्रांनो फायनली आपला ह्या मोठला बांधलेला आहे. आता ह्या गाठोडा उचलला आणि खै ठेवता ती बघूया. तव्यावर ठेवूया ना, तर ह्या मस्तपैकी तव्यावर ठेवूया. हा बघा एक प्रोसिजर तर पूर्ण झालेली आहे. इकडं पानं अजून आहेत थोडीशी आपली, ही पानं घ्यायची आहेत आणि हे 6 बांगड्यात मस्तपैकी या पाण्यात बांधूचे आहेत आणि तव्यावर मस्तपैकी भाजूचे आहेत. आणि ह्या कालान होणार आहे मस्तपैकी खतरनाक बांगड्याचा, आहे की नाही. तर आता आपण ह्या बांगड्यांनी सुद्धा बांधून घेऊया. जसा या मोठला बांधून घेतला होता तशी ही बांगडा आता मस्तपैकी ह्या हळदीच्या पानातनं गुटाळून घेऊया नाही घे अगोदर, आणि त्यानंतरला मग भाजूक जाऊया. आता एका तानांनी मस्तपैकी आधी घेतो तेल लावून. हो 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 या बघा आता बांगडा कसाच आहे काय घेऊया मस्तपैकी लिपटून. असं ठेवतस की उभं ठेवतस? इथं ठेव मग. आता आपण दोऱ्यान बांधून घेऊया. गावात असायचं तेव्हा काय द्वार आणायचं ना, द्वार चवळी विळीचं द्वार असायचं त्याच्यात. आता आपल्या ह्या रशीन बांधावं लागणार, म्हणजे दोरीन बांधावं लागणार धाग्यान. ते धागा दे सगळं मोठा दे कापलं असतं ते पुरत. मस्त बी ते का पेटी पॅक करून टाकूया. हा लगेच सुटणार नाही चांगलं पटकन. बावले गेले सुटतात ना. ते बाव तव्यावर हे सुटलं तर मग वांदे होती. या आपण या मस्तपैकी प्रॉपरमध्ये बांधला भाव. या बघा एक पीस एका असा मस्तपैकी तव्यावर भाजायचा. असं पटावट पटावट हे 5 बांगडं बांधून हे करून घेऊया. टोटल 4 बांगडे मस्तपैकी पॅक करून झालेले आहेत आणि आता हे 2 बाकी आहेत शेवटचं, ते पण मस्तपैकी पॅक करून घेऊया. हे बघा मोठले बघा मस्त प्रॉपर असं बांधून घेतला होता बघा बांगडा. तर आपण ह्या भाकरी बाजूचा तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर ठेवला ही झाडी आणि झाडीवर ही आपण जो मोठला बनवला तो मोठला ठेवचा आहे. गाव घासावा तेव्हा निकाऱ्या सरळ नेऊन ठेवायचा. आता या मोठला असा ठेवला वा तर ह्याच्यावर टाकूया टोप आणि त्या वाफेवर असा होईत बघूया काय होत आहे. त्या फर्स्ट टाइम करता मुंबई काय मोठला आम्ही. त्याच्यावर काय ठेवतं सिलेंडरचा बाटला गावी निकारे असेल निकाऱ्यावर ठेवला पण ह्याच्यावर काहीतरी दाबान ठेव का आता काहीतरी सिलेंडरचा बाटला ठेव. तर ह्या की विहीर ठेव नाही तर काहीतरी ठेव कोलपड वगैरे. वाफ चांगली साठली पाहिजे याच्या, म्हणजे वाफ झाली राहिली पाहिजे मित्रांनो. वाफ अशी निघाली ना पाहिजे इकडून निघते तशी. हां असा मस्तपैकी वाफेवर आपला मोठला होणार. हां बघू काय रिझल्ट भेटतं आपल्या. मोठला आपण इथं घेतला वर आणि अगोदर ही 2 राहतात का बघूया, 2 किंवा 3 राहतात काय बघूया. त्या तेल टाकलेलं आहे. तापला सध्या तेल ठेव मग मस्तपैकी. अजून ठेवूया ठेव.
तडका ठेवला ठेवतो तर आता काय? आज ही वेगळी डिश आहे आपली, खतरनाक वालीच आहे का. तेल टाकून घेऊया. थोडं गॅस वाटतं म्हणून मला कमी करूचा लागत वाटतं. लो गॅसवर ठेवायचं. हां गॅसवर ना हळूहळू होऊन दे. टाइम लागला तरी चालेल. थोडं झाकून ठेवतो त्याला. झाकून टाक. त्याला पावतील. बघूया आता काढून बघ मम्मी कसा झाला याचा. हो हो ते जमला घे तुका. परतून घेऊया. हळदीच्या पानाचा वास येत आहे. परतल्यानंतर आपला समजा सक्सेसफुल होणार आहे की नाही. आता वाईट खतरनाक झालेलं आहे बघा. अरे थोडा वेळ लागतो याला. हवं होऊन दे. जेव्हा हवा शिजत आजूबाजूला होईल ना तेवढं चांगलं हवं. लो गॅसवर घाई केला तर काय नाही. काय करायचं नाही. हवं होऊन दे. मस्त तेल टाकू लागत की आता नको ना. नको. ढाकण मारून ठेव थोडा वेळ. वा 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 वा. आता ह्याचा ना सुगंध मित्रांनो ना सगळा घरभर दळवळला आणि एक नंबर येत आहे. हळदीच्या पानात मस्तपैकी ना मस्त वाटते ना. आता माझ्यामध्ये झालाय की मम्मी हां हलका एकदा परतून ठेव. एकदा बघा. मसाला फक्त खाली सोडला नाही जरा हे बघा. आणि खतरनाक झालेला आहे. त्या आपण घेता काढून झालं असते ना ते काढून त्याला. हा बघा मस्त बांगडा का शिजू टाइम लागत नाही. पण आता पाना बांधलेली आहेत म्हणून त्या शिजू गवा. बाकी काही नाही. इकडं जरासा दिसतंय बघा. या बघा शिजलेलं आहे बघ जरा. कोणाला अरे शिजला बांगडे वाफेवर शिजले की शिजला काढ तू काढ. हो खतरनाक. ते पण टाकून घे. उरलेले 3 बांगडे मित्रांनो ते पण आम्ही मस्तपैकी याच्यावर भाजून घेत आहोत. आणि ह्या आता टोप ठेवलेला इकडे या साईडला. तर आता आम्ही उचलून बघताव कसा झाला याचा है ना. घे सगळं तेल टाक आणि ढाकण मारून ठेवून घेऊया. हे बघा मस्त भाजत आहे. ह्या बघा इकडे ह्या पण दुसऱ्याचा ठेवला होता ते पण चांगले झालेले आहेत. आणि आता ह्या पण उचल बघूया. तर ह्या पण झाला असत ना थोडक्यात तरी. होय झालंय रे. काढू लागत आता. झालाय या ह्याचं काम ओके मध्ये आहे. हो बांगडा दिसतंय. होय झालाय. गॅस बंद कर. नको काढू नको. एकदम खोलूया. आता आपण पहिला बांगड्याचा कालन करून घेऊया. आपला बाकी सगळं झालेला आहे. बांगड्याचा कालन करून घेऊया पटकन. तर आता काय टाक त्याच्या अगोदर आता तेल टाकलाय. हां आणि लसूण टाकतो. लसूण टाकून घे. त्या लसूण टाकून घेतला वाव मस्तपैकी. आणि काय टाकण्याच्या नंतर वाटण. ह्या बघा इकडं आपण वाटण केलेलं आहे. मिक्सरला वाटला वाव. ह्याच्यात टाकलेलं संकेश्वरी मिरची, कांदा, लसूण, आला आणि काय टाकलं याच्यात आपण हळद टाकली थोडीशी आहे ना. तर आता ह्या मस्तपैकी करून घेतलेलं आहे वाटण चांगल्यापैकी. आणि ह्या आता आपल्या तेलात मस्तपैकी टाकूच आहे. हे टाकून मी पहिला टाकलं तेल. आता हे वाटण सगळं आपण मस्तपैकी तेलात टाकून ह्याचा आपण वाटप करून घेतलेला आहे ना. ह्या आपण मस्तपैकी तेलात चांगल्यापैकी भाजून घ्यायचा. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत चांगला भाजायचा. म्हणजे चांगला भाजला ना की चांगला कालनाक पण टेस्ट आपल्या येतात मस्तपैकी. मग मालवणी पद्धतीत सार करणार आहोत मस्तपैकी. नाही घे बांगड्याचा मजा येणार. भरपूर दिवसांचा बांगड्याचा सार खाव. गावात पहिला लई बांगड्याचा सार खायचा. तर आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊया. आपल्याला जेवढा कालन हवा आहे तेवढा आहे ना. टाकतोच ना पाणी टाकून घे. नंतर उकळा आला की नंतर बांगडा टाकू होती कुठं. मस्त कालना कलर बघ कसा आलाय. खतरनाक नाही घे. मस्त कलर आला. हळदीच्या पान टाकतं कशा हळदीच्या पानांना हे वेगळं कटिंग करून ठेवलेलं आहे. तर याच्यात मस्तपैकी आपण टाकतोय आता हळदीचा पान. जेणेकरून कालनाक पण मस्तपैकी सुगंध येतात आणि
मस्त वाटतं. आणि ही हवी ती मम्मी काय माहिती आहे काय आपण खातात ते आम्ही आणलं झाडाची काढून आणलं चिरफळ. चिरपळ हवी ती चिरपळ टाकलं ना काला एक नंबर खतरनाक. वास पण छान येतो हा. आणि चव पण वेगळीच लागते टेस्ट. हां. मोठला खोलून पहिला मोठला बघूया मित्रांनो खोलून कसा झाला आहे आतमध्ये कारण काय आम्ही फर्स्ट टाइम केला मुंबई काय मोठला. वा 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 मस्त झालं रे खरंच मस्त झालंय. मस्त 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 चांगले शिजलेत रे. मस्त झाले. हा बघा प्रॉपर शिजला आहे. हा बघ मस्तच झाला. हा हा बघा मित्रांनो तर जोक बसू आता पटापट. तर मित्रांनो सरळ डायरेक्ट भाण्यावर बसले हो आणि भूक तर लय बेकार लागलेली आहे भरपूर लागलेली आहे कारण काय आज स्पेशल डिश बनवला ना आईशीन माझ्या स्वतःच्या हातान. तर इकडं बघा मस्तपैकी बांगड्याचा सार बनवलेला आहे खतरनाक. करा कसे आले ती बघा. इकडं बनवलेला आहे कुठला पण आहे आपला हळदीच्या पानात बांगडा आणि इकडं तांदळाची भाकरी गावठी तांदळाचा भात कांदा लिंबू मजा येणारा जोग आहे. पहिला ह्या कसा झाला तर खोलून बघताय. मोठला आपण बघत लावा खतरनाक झाला आहे बघा मोठला बघा खतरनाक. आता ह्या खोलून बघूया कसा झाला आहे ना. तर बघूया आता खोलून. मस्त शिजला ह्या खतरनाक रशीद भेटत नाही काय. हो 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 हा 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 खतरनाक शिजला का बघूया ती. वा 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 प्रॉपर शिजलाय बघा मस्त. आता गावात नाही जेवून घेऊया. तर मित्रांनो आपण मोठला पण सोडून बघितला आपला. आता जेव घेऊया सुरुवात करूया कारण का आता भूक लागली आहे. पहिला मस्तपैकी घेते लिंबू पिळून बांगड्यावर पण. आज तांदळाची भाकरी भरपूर दिवसानंतर आपल्याला भेटलेली आहे खाव. तुम्ही पण सगळ्यांनी जेव घेवा. वाजलेत बरोबर 1:15 झालेला आहे 1:25 1:30 उगवला आहे म्हणजे 1:30 उगवला आहे सॉरी. आणि हा बघा हा बघा खतरनाक. हा 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 येवा जेव घेवा. तर येवा मित्रांनो जेव बांगडा आणि भाकरी तांदळाची मस्त मस्त झाले. जबरदस्त. वा 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 खतरनाक टेस्ट झाले मम्मी. आणि ना त्या आपल्या याची पानं आहेत ना हळदीची त्याचा पूर्ण ना मस्त झाला आहे. या उतारलाय चांगला रस हळदीच्या पाण्याचा नाही खतरनाक. एकदा नक्की ट्राय करून बघा एवढी भारी टेस्ट लागताय ना खरेच मम्मी जबरदस्त. आणि ना बांगडा पण बघा प्रॉपर शिजलाय सगळीकडनं. मजा आया मजा आया मजा आया. आता ना रात्री बनवा लिंबू पिळून मस्त होता. लिंबू पिळून लिंबू पिळा मस्त वाटतं. मीठ पिळून तर मित्रांनो एक नंबर मस्त रेसिपी झाली आहे आणि भरपूर दिवसानंतर आम्ही मोठला केला वाच बांगड्याचा एक नंबर आणि खतरनाक खतरनाक म्हणजे खतरनाक. तर आता हा व्हिडिओ पण झालेला आहे मोठा. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो मित्रांनो. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नवीन सबस्क्रायबरनी सगळ्यांनी जाऊन पाठीमागच्या व्हिडिओ सगळ्या बघा. आणि प्लस तुम्ही व्हिडिओ तर बघताय सगळेजण पण एक प्रेमाची कमेंट तुमच्याकडून माझ्यापर्यंत पोचून देत.
तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय पण देतो. तर कमेंट करा चांगल्या चांगल्या. कोणा मसाला हळद अगूळ कोणाला काय पाहिजे असेल तर त्यांनी मला इंस्टाग्रामला प्रितेश पाष्टे आयडीला मेसेज करा किंवा फेसबुकला मेसेज करा. तुम्हाला मी पूर्ण डिटेल सांगेन किती रुपये किलो मसाला आहे काय सर्व गोष्टी. तर आता मसाला पण आईस घेऊन आलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन काय मसाला काय नाही ते सर्व गोष्टी. तर हा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय. आता थांबते पुढच्या व्हिडिओ तुमका भेटते तोपर्यंत बाय बाय.